हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत ना? तर मीही मजेत. तर आजचा दिवस खूप छान गेला. रुद्रची तब्येत थोडीशी डाऊन झाली आहे जास्तच. कारण काल बाहेर गेलेलो. कालचा प्रवास थोडासा झाला. परत त्याला आधीपासूनच थोडी सर्दी होती आणि त्याच्यात अजून मी त्याला बाहेर नेलं. म्हणजे घरातला कार्यक्रमच होता. आत्याच्या मुलाचं लग्न झालेलं. त्याची काल पूजा होती. त्यामुळे सगळेजण आलेले. मी तर नाहीच म्हणत होती, पण म्हटलं चला म्हणजे इथल्या इथं तर जाऊन येऊया. पण मी गाडीवरून गेले त्याला घेऊन. 6 वाजता गेले असेल, 5:30 पावणे 6 वाजता. त्यामुळं वारं हे लागून त्याला जास्त झालं आणि त्याच्या आधी त्यानं घरात उलटी केलेली होती. त्यामुळं म्हटलं आता काय करायचं, काय करायचं, हो नाही करत गेले. घरी आल्यानंतर औषध पाजलं त्याला. थोडीशी चपाती गरम गरम करून खायला घातली. पण थोडीच त्यानं चपाती खाल्ली आणि औषध पिल्यानंतर परत उलटी केली. रात्री खूप जास्त तापलेला तो. तर तापलेला पण मग म्हटलं जाऊ दे आता काय करायचं. परत रात्रीचं औषध पाजलं. रात्रभर त्याला पुसून घेतल्या, सगळ्या गोष्टी केल्या आणि सकाळपासून थोडासा जास्त चिडचिड झालाय. म्हणजे पोरं आजारी असल्या गोष्टी करतात तसं तो करतोय, की मला उठून देत नाहीये, की तू मायापाशीच बस, मायापाशीच बस, मांडीवर येऊन लोळतोय किंवा शेजारी बेडवरच लोळतोय, असं करतोय. म्हणजे नुसतं लोळतोय, पण तू उठून जाऊ नको. मग सकाळी ह्यांनी डबा पण नेला नाही, म्हटले राहू दे म्हणून. हे सकाळी जंडेश्वरला गेलेले, त्यामुळे हे म्हटले राहू दे डबा, पण मी तिथं जेवण करून आलोय. कारण आज अमावस्या आहे कोणती तरी ना, त्यामुळे तिथं वर जेवण होतं. म्हटलं जेवण करून आलाय, नाश्ता पण करायला नाही भूक. आणि सकाळी हा उठला पण उशिरानं. मी उठून निघालेले 7 वाजता, तेव्हाच रडत उठलेला की नको उठू म्हणून. मग त्याच्यापाशीच परत थोडीशी लोळत पडले. मग त्याला म्हटलं जाऊ दे तिकडं, मग त्याचीच तब्येत बरी नाही तर काय उठून तरी करायचंय उगाचच. त्याला रडवत ठेवून आपण कामं करायची, मग तो जास्तच अजून तापणार. कारण मी उठायला गेले ना तेव्हाच तो आधीच तापलेला होता आणि अजून रडून तो परत जास्तच तापला. मग ह्यांचा फोन आला, म्हटले काय करते, म्हटलं अजून काय मी उठली नाही, म्हटलं तो रडतोय सारखा. म्हटलं बसलीये म्हणून, म्हणजे त्याविषयी बजर लोळतीये. ते म्हटले डबा बिबा काय करू नको, त्याला घे म्हणून. डबा बिबा काय केलाच नाहीये आणि त्याला घेऊन बसले. मग त्याला घेऊन बसले, मग मग थोडा वेळ म्हणजे तो 8:30 पावणे 9ला मग उठला. परत त्याची झोप लागली, म्हणजे त्याजवळ झोपली. मग परत तो झोपला. एकदा आपण उठल्यानंतर ना परत झोप लागत नाही मला. एकदा मी जागी झाले ना खडखडून, की परत झोप लागत नाही. मग मी मोबाईल बघत बसले आणि त्याला झोपवला परत. मग 8:30 पावणे 9च्या पुढं उठला तो. हे ऑफिसला नाही, 8:30 वाजताच उठला. हे ऑफिसला जाताना तो जागाच होता बरोबर. आणि मग परत त्याला थोडंसं खायला काहीतरी, नाही काल रात्री तांदूळ भिजत घातलेले मी, म्हटलं खिचडी खाईल म्हणून. मग सकाळी खिचडी करून दिली. मग खिचडी त्यांना पोट भरून खाल्ली. म्हटलं हा बाकीचं काहीच खाणार नाही, कारण तब्येत बरी नसली कसं पोरांना काहीच नको वाटतं. मग त्याच्या आवडीची खिचडी केली. खिचडी भयान आवडते त्याला. मग खिचडी केली त्याला. खिचडी केल्यानंतर ना मग खिचडी खाल्ली. मग परत तरी पण तो लोळतच होता. मग त्याच्यानंतर म्हटलं जाऊ दे चला दुकानात जाऊ. पहिल्यांदा तो दुकानात नाही म्हणत होता जायला, बाहेर घरातनं जायचंच नाही म्हणत होता. इथंच घरातच थांबतो, घरातच थांब, आणि चिडचिड जास्त करत होता. मग 12 सव्वा 12 वाजता मग मी नेला. म्हटलं चल 10-15 मिनटं फिरून येऊया. आणि 12 वाजता गेले, 1 वाजता तर माघारी आणते लगेचच मी त्याला. म्हणजे 10 वाजता गेले तर मी 1 वाजता माघारी येते दुकान बंद करून ना. मग मी गेले, मग 12च्या पुढंच गेले असेल, 12:05 12 झाला. गेले थोडा वेळ बसले दुकानात आणि 1 वाजता तर मग आले. 1च्या आधीच तो रडतच होता. 12:30 पावणे 1 वाजल्यापासून रडतच होता परत. तिथं पोरांच्यात गेला, तिथं काहीतरी डोक्याला लागलं त्याला, भिंत का काय. मग तेव्हापासून रडतच होता. मग तसं रडतच आणला घरी. आणला, खाल्लं त्यानं आणि परत झोपवला, औषध पाजून परत झोपवला ते मग 5:30 पावणे 6 वाजता उठलाय तो. तरी पण खेळतच होता. मग थोडाफार चिडचिड करायचा, उठून तू जाऊ नको आत, बाहेर इथं मायापाशी बस, असं करत होता. पोरं आजारी असली नाही की चिडचिड जास्त करतात. त्यामुळे मग बसले बसले आत्ताच मग कालवण टाकलं. मागाशी 6:30 वाजता कालवण टाकलं आणि आता ते आले तर मग ते त्यांच्यावर बाहेर गेला. आता 7:30 झालेत आणि मी पण बॅग घेऊन निघाली दुकानावर आत्ता. मग थोडा वेळ बसेन आणि परत त्याला घेऊन येईन घरी. ह्यांना जायचं बाहेर, म्हणजे मीटिंग आहे त्यामुळे तिकडं निघालेत ते. मग आता ते जातील, मग परत मग मी येईन त्याला घेऊन. आता तिथं गेल्यावर कसं काय कालवा चाललाय त्यांचा बघितलं पाहिजे. आता मगाशी पण त्याला म्हटलं काय करू काय करू, तर खिचडीच कर म्हटलं. मग थोडेसे तांदूळ ठेवलेले मी, म्हटलं रात्रीपुरतं खिरीला होईल. पण म्हटला खिचडी पाहिजे. मग त्याला मगाशी गरम गरम करून परत खिचडी दिली. भात तर नको म्हटला. ते रव्याचं थालीपीठ करते म्हटलं तर तो पण नको म्हटला, मला खिचडीच खायचंय. मग खिचडीचे तांदूळ बरोबर मी ठेवलेले होते थोडेसे, मग ते त्याला खिचडी करून दिली आहे.
खिचडी खाल्ली. औषध म्हणलं आता नको पाजायला लगेच, कारण खाल्ल्यानंतर लगेच पाजलं की मग परत लगेच उलटी करतो. मग पाजलंच नाही. मग आता निघाली दुधाची किटली घेऊन. आता बघते कसं काय होतंय. भेटू दुकानावर गेल्यावर. मला म्हटला फोन चालू कर, व्हिडिओ कर माझा म्हणून. तर काय बोलतोय तू आता? हा, मगच बसून म्हणतोय व्हिडिओ कर व्हिडिओ कर. हा, नको नको वाजव. नाही काढत फोटो, नाही काढत, व्हिडिओ करते. ते झालं का आता? बंद करू? बंद करू? नाही झालं अजून. मग तू वाजवू नको ना, तू ऐक की, बंद कर. मी काय म्हणते त्यांना म्हण ना तुम्ही हाय गायज. बंद करते, बाय बाय. कशावर बसू? त्याच्या. आणि पडला तर तुझी खुर्ची आहे ना, त्याच्यावर बस ना. हा, कशावर बसवणार? ह्याच्यावर बसून पडला तर कसं ना पलत? हा, बर. तुझी चेअर घे ना, तुझ्या चेअरवर बस ना. काय तुझी खुर्ची आण ना. का? ती मोठ्यांचं आहे का नाही, तू पडशील त्याच्यावर ना. तुझी तू घे ना, तुझं तू घे ना खेळायला तिथलं. काय अजून दुकानातच आहे. 9:30 वाजायलेत. बसलोय दुकानातच. आता घरी जाऊन तरी काय करायचं, जेवायचंय फक्त. सगळं भाकरी कालून करून आलीये. हातात नको फोन, मग कट होईल तो. बुब्बू बघितलंस का मग अशी कसं आलेलं? हातात बंद होईल. हा, नको हाय गायज म्हण. फोटो नको काढू, फोटो नंतर नका, आधी हाय गायज म्हण. हाय गाय, लांब ना असं इथून. हा, हाय गाय. काय करताय? जेवला का? इथं नको दाबू, हे बोट काढ. हा हा म्हण हाय गायज. काय करताय? जेवला का? हो. काय खाल्लं? मटण खाल्लं. आणि इथे बसायला, इथे इथे हातावर देते, तुझ्या हातात देते. इकडे इथे मांडवी. उठवायचं 1 मिनिट. उठ. इथं बस. आता रुद्र बोलतोय तुमच्यावर. हातात इथं ह्याच्यावर नाही बोट ठेवायचं, इथे ठेवायचं. इथे ठेवायचं. काय करताय? तुम्ही माझ्याकडे येताय का? हो. असं बघा, असं करते. तुम्ही माझ्याकडे, इथं बघायचं, इथं माझ्याकडे येताय का? माझ्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. कमेंट इथं बघ, इथं कमेंट्स करा. हो. आणि सबस्क्राईब नक्की करा. माझे व्हिडिओ इथं बघ, इथं बाबू, व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. भेटू आपण उद्याच्या इथं बघायचं व्हिडिओ मध्ये. बाय बाय कर की. फोटो काढू का? हा, फोटो आता नाही निघणार.